हे बघ इकडे बघ. बघ काय 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 झालं तुला? काय झालंय तुला? बाबा काही बोलले का? बाबा रागवलेत का तुला? तुझ्यावर ओरडले? फटका द्यायचा का त्यांना? फटका अरे 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 बघ अहो हा शांतच व्हायला तयार नाहीये. अर्धा पाऊण तास झालाय. अहो का रडतोय? काहीच कळत नाहीये. का रडतोय तू? काय झालं तुला रडायला? कोणी काय बोललं का? तू बोल ना, तू बोल, आम्ही ऐकतो. बोल. तू बोल, तू आम्हाला सांग काय हवंय तुला? तुला काही पाहिजे का? तू बोलणार नाही तर आम्हाला कळणार कसं? सांग तू सांग, आम्ही ऐकतो. तू बोल, तू आम्हाला सांग काय हवंय तुला? तुझी भाषा कशी समजणार आम्हाला? म्हणे सर काहीच बोलत नाहीये. मी बोलून बोलून दमले त्याच्याशी. इतक्या लवकर दमलात तुम्ही? अरे ही सुरुवात आहे. आज पहिला दिवस आहे, पहिली रात्र. आता तुम्ही दोघांनी रात्रीची झोप विसरायची. आता हा तुमचा सोन्या तुम्हाला रोज जागवणार आहे, कळलं? काय सांगताय मॅडम? अहो काही केलं शांतच होत नाहीये तो. हो ना. अच्छा. ए सोन्या, आईला सांग आम्हाला तुझी भाषा नाही कळत, माझी भाषा शिका आता. मी अशी रडूनच बोलतो भाषा, है ना? मला भूक लागली, मला शुशू आली, माझ्या पोटात दुखतंय, मला गाई आली. आईला सांग आता हे सगळं शिकून घे. म्हणे सर बघा शांत झाला. ते काय रिस्पॉन्ड करतोय? कमालच आहे मॅडम. तुम्ही बोललात आणि किती लवकर शांत झालाय तू. हे आईचं इन्स्टिंक्ट असतं, तुला कळेल, शिकशील हळूहळू. ओके, आता तुम्ही तुमच्या सोन्याबरोबर झोपा आणि स्वतःची औषधं वेळेवर घ्यायला विसरू नको, नाहीतर त्या बाळाच्या नादात स्वतःची औषधं विसरशील. गुड नाईट. कुठे निघालात? कुठे म्हणजे? माझ्या रूम मध्ये झोपायला. अहो असं कसं? बाळाची परमिशन घेतली तुम्ही? विचारलं तुम्ही त्याला जाऊ की नाही म्हणून? थांबा, आजीला जाऊ द्यायचं का आपण? नाही म्हणतोय तो. तुम्हाला परमिशन नाही आहे, तुम्हाला आज इथेच थांबायचंय. काय म्हणी सर? असं सांगतोय? मग तर आता आजीला थांबावंच लागणार. मी घेते. जा बाबा तुझ्या आजीकडे. आईला झोपू देत नाहीयेस का? आता गपचूप झोपायचं. ओके, आता आई अंगाई म्हणणार आहे. चला अंगाई म्हण. मॅडम मला नाही येत अंगाई बिंगाई. शिकून घ्यायला हवं होतं की नाही? यावेळेस तुम्ही घ्या, मी तुमच्याकडनं हळूहळू शिकेल की. प्लीज. छान, ताजी अंगाई गाणार तुझ्यासाठी. हो झोपा. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. देवा, आमच्या या सुखाला सुजितची नजर नको लागायला. स्वानंदी, बाळ झोपलंय, तुम्ही गोळी घ्या. तुम्ही इतक्या सकाळ सकाळी? अजून काही आवरलंच नाही. म्हणजे रात्री बाळ उशिरा झोपलं ना, त्यामुळे आम्ही सुद्धा उशिरा झोपलो. नीलम, आम्ही पाहुणे आहोत का? घरचेच आहोत ना. तुम्ही आराम करा. आणि आता बाळ जन्माला आलंय म्हटल्यानंतर जागरण होणारच. मी 2 मुलांचा बाप आहे ना, मला त्याचा अनुभव. काही नाही, अरे मी फक्त ना बाळाला बघायला आलो होतो. म्हणजे काही हवंय का? आणि
आणि काय? आणि सुजित सुजित मणी स्वानंदी हा आहे ना, ह्याच्या साथीदाराबरोबर ह्यानी सुजितवर हल्ला केला होता. आपल्या घरामध्ये पाठवला होता माझ्या विरोधकांनी हिंसा करायला. बोल ना, बघत काय बसलाय आणि सगळं खरं सांगायचं. बोल साहेब, यात माझी काय पण चुकी नाही. आम्हाला तुमच्या ऑपोजिशनच्या लोकांनी पैसे दिले होते आणि बोलले होते सर्पदसरांच्या घरात घुसा आणि जो पहिला माणूस दिसेल त्याला मारून टाका. तसं केलं की साहेबांना मोठा धक्का बसेल. नाही साहेब, खोटं बोलतोय हा. याने आमच्या समोर कबूल केलंय. स्वानंदीला मारण्याची सुपारी या सुजितने दिली होती. सांग ना, सगळं खरं सांग. हो साहेब, असं सांगायचे आम्हाला पैसे मिळणार होते. ऐकलंस का मणी? स्वानंदी, बरं तुला पैसे कोणी दिले होते? ते काय माहिती नाही साहेब, पण आम्हाला नेलं होतं तेव्हा आमचे डोळे बांधले होते. तेथे कदाचित 2-3 माणसं असतील. ते सर्जेराव सावंत साहेबांचं नाव घेत होते. सर्जेराव? डॅड, सर्जेराव म्हणजे लोकल विरोधी पक्षाचा नेता. म्हणजे हा सगळा हल्ला त्याने करवलाय? नाही, हा आदेश दिल्लीवरनं आलेला असणार आहे. काही काळजी करू नकोस, मी बघून घेतो काय करायचं ते. बरं, ह्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या स्वाधीन कर. त्यांना म्हणावं पोलिसात द्या, पण मारू नका त्याला. मेला बेला तर आपल्यावर केस व्हायची. जा, घेऊन जा. हो डॅड. चल रे, चल चल. पण साहेब, याने म्हणी माझ्या राजकारणापायी सुजितवर हा हल्ला केला गेला. माझ्या विरोधकांनी केला. तो कशासाठी माहितीये? मला घाबरवण्यासाठी. माझी जी स्वच्छ प्रतिमा आहे ना, ती मलिन करण्यासाठी, आपल्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी. वाईट ह्याच गोष्टीचं वाटतंय मला की ह्या राजकारणापायी सुजितचं खूप मोठं नुकसान झालंय. त्याची कधी न भरून निघणारी हानी झालेली आहे. हे सगळं त्याला भोगावं लागतंय. आणि ह्यामुळे आपल्या घरामध्ये कौटुंबिक तेढही निर्माण झालेली आहे. डॅड, कार्यकर्त्यांच्या हवाली केलाय त्याला आणि तुम्ही जे काही मला सांगितलं ते सुद्धा सांगितलंय, पण मला वाटतंय ते चांगलीच वरात काढतील त्याची. बरं, ठीक आहे. आता तुम्ही सगळे आपापसातले गैरसमज, ताणतणाव सगळं दूर करा. आणि ह्या बाळासाठी आपण एक कुटुंब म्हणून एकत्र येऊया. शालिनी, नीलमताई, स्वानंदी, मी खूप चुकीचं आणि वाईट बोलले आपल्या बाळाबद्दल. मला रात्रभर झोप नाही लागली. सकाळी उठून मी निघून आले इकडे. प्लीज मला माफ करा. स्वानंदीचं बाळ म्हणजे आपल्या सगळ्यांचं लाडकं आहे. त्याच्या रूपाने जणू बाळकृष्ण जन्माला आलाय. सर्पोद्धार घराण्याचा आनंद आहे तो. आणि मी मूर्ख किती वाईट साईट बोलत होते त्याच्याबद्दल. प्लीज मला माफ करा स्वानंदी, प्लीज मला माफ कर ग.
सुजितराव, तुम्हालाही काहीतरी बोलायचं आहे ना? हो डॅड. या. स्वानंदी, खरं तर मला तुझी माफी मागायची, पण मला माहिती आहे की माफ करण्याच्या लायकीचा नाहीये मी. आजपर्यंत मी तुझ्यासोबत, तुम्हा सगळ्यांसोबत जे वागलोय ते अत्यंत वाईट, अत्यंत चुकीचं होतं. पण मी खरं सांगू, मला ज्या क्षणी कळलं ना की ही बाप होत नाहीये, संचिता प्रेग्नंट नाहीये, त्या क्षणी मी बाप म्हणून करत असणाऱ्या सगळ्या अपेक्षा, बाप म्हणून बघत असणारी सगळी स्वप्न, सगळी नाहीशी झाली, नष्ट झाली. आणि त्याच विचारात मी इतका फ्रस्ट्रेट होत गेलो. त्यावेळेला माझी जी काही अवस्था होती ती मी शब्दात नाही सांगू शकत. मला कळत होतं की ही जेलसी चुकीची आहे, पण आय वॉज हेल्पलेस. जी मुलगी आई होणार आहे तिच्यावर हा असा जीवघेणा हल्ला मी नाही करू शकत स्वानंदी. हा म्हणजे हा सुजित विक्षिप्त असेल, विम्सिकल असेल, पण आपल्याच घरात राहणाऱ्या माणसावर हा असा हल्ला करण्या इतपत विकृत मी नक्कीच नाहीये स्वानंदी. स्वानंदी, आजपर्यंत मी जे काही वाईट वागलो त्याची शिक्षा देवानं मला दिलीच आहे. मी आयुष्यात कधीच बाप होऊ शकत नाहीये. देवानं शिक्षा दिलीच आहे. शक्य असेल तर तूही मला माफ कर. मणी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आजपर्यंत मी तुझ्यासोबत पण जे वागलोय ना ते अत्यंत चुकीचं होतं. मी खरंच बदललोय. ट्रस्ट मी. मी आपल्यातला ऍग्रीमेंट पाडून टाकलाय म्हणे. हे बाळ तुझं आणि स्वानंदीचंच असणार आहे. इथून पुढे मी अजिबात इंटरफेअर नाही करणार. ट्रस्ट मी प्लीज. मला माहितीये तुझा विश्वास नाहीये माझ्यावर. नो प्रॉब्लेम. मी थांबेन. मी तुझा विश्वास पुन्हा जिंकेन.
वाट बघेन मी. मला पूर्ण खात्री आहे एक दिवस तू तुझ्याच हाताने हे बाळ माझ्या हातात देशील. संचिता, चला, तुला स्वानंदीसाठी लाडू बनवायचे आहेत ना, मी मदत करतो. मणी, तुझं झालं की तू खाली आहे. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आणि शालिनी, बाळामुळे सगळ्यांना जागरण झालेलं आहे, तेव्हा त्यांना आराम करू द्या. चला आपण बघूया. चला. तुम्ही इथेच बसा, मी तुमचा ब्रेकफास्ट इथे घेऊन येते. यार, बाकी सगळी नाटकं ठीक आहेत संचिता, किचन मध्ये मी काय करणार आहे? वर शहाणपणा केलास ना मी मदत करतो म्हणून, आता कर मदत. हा, ते जरा परफॉर्मन्सच्या नादात बोलून गेलो. काय करू मी किचन मध्ये? काय जमणार आहे मला? किंवा मला काहीतरी सांग तरी. तुझं सोड, मलाही काही जमणार नाहीये. ऐक ना, व्हिडिओज बघून करायचं. बेस्ट. हाऊ टू मेक मेथीचा लाडू. गुळ, गव्हाचं पीठ. हे काय, हे टाकू का मी याच्यात? नाही, थांब थांब थांब, लगेच टाकू नको. बरं. ड्रायफ्रुट्स पण आहेत, सूप. ओके, बरं. आपण छान बनवूया हा सगळं. छान म्हणजे आता? हो छान. अच्छा, हे काय, साखर देऊ का मी तुला? साखर नाही सुजित, गुळ लागतो. तो डबा. हा, करेक्ट. हा गुळ आणि गव्हाचं पीठ. हा मोठा डबा. तो डब्बा. हा, सावकाश. मी काम करतो, मी थांबतो रूम मध्ये, तुला काय लागलं तर सांग. चालेल. मॅम, स्वानंदीला मेथीचे लाडू आवडतात ना? मेथीचे लाडूच बनवतीये. पण मला जरा सांगाल का, मेथीचं आणि डिंकाचं प्रमाण किती असावं? कारण मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघतेय वेगवेगळंच सांगतायत प्रमाण. तुम्ही सांगितलं तर बरं होईल, जरा कन्फ्युज झाले मी. तू व्हिडिओ बघून मेथीचे लाडू बनवतेस? कशाला एवढा त्रास घेतेस? मी बनवीन ना माझ्या मुलीसाठी मेथीचे लाडू. काय ना संचिता, आतापर्यंत तुम्ही जे काही वागलात ना, त्याची भरपाई मेथीचे लाडू बनवून नाही होणार. मला माहितीये माझ्यावर अजूनही तुमचा विश्वास नाहीये, पण हरकत नाही, मी माझे प्रयत्न चालूच ठेवेन. साहेब बोलवलं? हो, जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. भविष्याचा काही विचार केलायस का? नाही म्हणजे तू म्हणशील की बाळाचा जन्म आत्ताच झालाय आणि भविष्याबद्दल काय बोलताय तुम्ही. पण कसं आहे ना, भविष्याचा आत्तापासून आपण विचार केला ना तर बरं होईल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट बद्दल तू काही विचार केलायस का? नाही,
नाही केलंय अजून. काय माझ्याही मनात आलं नव्हतं, पण सुजितनी मला पटवून दिलं की आत्तापासून आपण समजा गुंतवणूक केली तर भविष्याच्या दृष्टीनं ते बरं होईल. म्हणून मी म्हटलं की तुझ्याही कानावर घालावं. तू काही तसा विचार केलायस का? पण तुम्ही बरोबर बोलताय, भविष्याचा विचार करायला हवा आपण. म्हणे तुझ्याकडे जी काही रक्कम आहे ना, त्यातले थोडेसे पैसे तू सरकारी बँकेत टाक, काही कॅश जवळ ठेव, त्यातले काही पैसे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आहेत त्याच्यात इन्व्हेस्ट करायचे, काही पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाक. अर्थात हे सगळं तज्ञांच्या मार्गदर्शनानेच कर. आपले मेहता साहेब आहेत ना, त्यांची मदत घे ना. आणि महत्वाचं म्हणजे कुठलीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसं तू मेहतांना भेट आणि त्यांच्याशी बोल, ते तुला व्यवस्थित सगळं सांगतील. बरं, आपण बाळाचा विचार केला तर हळूहळू बाळ मोठं होईल, त्याच्या शाळेच्या शिक्षणाचा खर्च असेल, पुढे कॉलेजचा खर्च असेल. समजा त्याला असं वाटलं की परदेशात जाऊन शिकावं, तर त्याचाही खर्च खूप मोठा असतो. परत आल्यानंतर त्याच्या लग्नाचाही खर्च आहे. तर ह्या सगळ्यासाठी ना खूप मोठी रक्कम लागते. म्हणून तू आत्तापासून समजा गुंतवणुकीला सुरुवात केलीस तर त्यावेळेला बरं होईल जरा. तर फक्त तेवढंच नाहीये, तर रिटायरमेंट नंतर तुम्हालाही थोडीफार रक्कम लागेलच ना. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा तू आत्ता विचार कर आणि आत्तापासूनच इन्व्हेस्ट करायला सुरुवात कर. हो साहेब. संचिता, आ तू एवढी सगळी तयारी केली आहेस, ते फुलांच्या पायघड्या घातल्या आहेस, स्वानंदी येणार आहे का? डॅड प्लीज बी पॉझिटिव्ह. माझं मन मला सांगतं स्वानंदी नक्की येणार. बघाच तुम्ही. छान दिसतंय ना? हो, खूप छान. स्वानंदी, स्वानंदी बाळाला घेऊन खाली ये प्लीज. या या या. स्वानंदी नाही आली का? स्वानंदी कशी येणार? ओली बाळंतीण आहे ती. ती 8 दिवस रूम मधनं बाहेर नाही येणार. संचिता, मी तुला तेच सांगत होते, ती नाही येऊ शकणार खाली.